येता जाता लोक पण हसायचे की तू सारखं सारखं भरती करतीये, काय होणार आहे भरती, त्यापेक्षा लग्न कर ना. तेव्हा ते 2011च्या वेळेस भरती आलेली, तेव्हा फॉर्म भरल्यानंतर काही प्रॅक्टिस नाही, काही नाही. सो तेव्हा डिप्रेशनमध्ये गेले मी. रिक्त स्थानाची भरती आली, त्यानंतर रिक्त स्थानाची भरती आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तेव्हा कमी जागा असल्यामुळे कोणी मेरिटमध्ये बसले नाही. 1 मार्काने गेले, त्यानंतर परत अपयश आले. कोणती होतं की मी काही पण होऊ दे करून दाखवणार. जेवढे लोकांचे टोमणे ऐकलेत ते मनावर ठेवून रडून रात्रंदिवस रडून लोकांची बोलतीच बंद करणार. आईवडिलांचे पण टोमणे ऐकलेले आहेत, आईवडिलांचा मार पण खाल्लेला आहे, लोकांचे पण टोमणे ऐकलेत, शाळेमध्ये पण टोमणे ऐकलेत, शाळेमध्ये पण मी मार खाल्लेला आहे, सगळीकडे मार खाल्लेले. आणि 8वी 9वी 10वीला पण फेल आहे. या सगळ्या स्ट्रगलमधून मी आलेली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत सुजाता मॅम, जे आपल्याला आज त्यांचा पूर्ण प्रवास सांगणार आहे की त्यांची पोलीस भरतीपासून त्यांनी ग्राउंड कसं क्लिअर केलं किंवा एक्झाम कशी दिली. सो आणि हे जे आत्ता नवीन पोलीस भरती जी येत आहे 2024 मध्ये, सो त्या रिलेटेड पण मॅडम थोडंसं गायडन्स आपल्याला देणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं एबी इंटरव्ह्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती. सो मॅम, इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी किंवा तुमची पूर्ण जर्नी सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअर्ससाठी. सो जय हिंद मित्रांनो, मैत्रिणींनो, मी सुजाता पंडित वनहुए. मी आत्ता लष्कर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. या फील्डमध्ये मी आत्ता सध्या 10 वर्ष कार्यरत आहे. सो मी माझ्या स्ट्रगल लाईफबद्दल आणि आत्तापर्यंतचा प्रवास त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बालपण कुठे गेलं किंवा तुमचं शाळा कुठे झाली? माझं बालपण हडपसरमध्येच गेलं. ॲक्च्युली मी जे आई वडील इथे 40-45 वर्ष आम्ही इथेच प्रॉपर झालो हडपसरमध्ये. माझा जन्म तिथेच झाला. माझी शाळा साधना कन्या विद्यालय येथे मी 12वीपर्यंत शिकले. त्यानंतर तिथून तो प्रवास चालू झाला भरतीचा. 9वी 10वीलाच मी स्टार्टिंग केलं की मला पोलीस व्हायचं आहे. त्यामुळे तेव्हापासून मी स्वप्न बघते. जे 2008 पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास, खूप स्ट्रगल लाईफमधून इथपर्यंत आली आहे मी. त्यामुळे मी तुम्हाला ती माहिती देऊ शकते. सो जसं की मॅम, तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तुम्ही 8वीमध्ये फेल झालात, 9वीमध्ये फेल झालात, 10वीमध्ये पण फेल झालात. सो ह्याबद्दल काय सांग? 8वी 9वी 10वीला मी असं मला आवडच नव्हती एवढं शिकायची. म्हणजे असं अभ्यासच करू वाटत नव्हतं. 8वीला कसं तरी पास झाले. त्यानंतर मी 9वीला 3-4 विषयात गेले. त्यानंतर 9वीला फेल झाले की डायरेक्ट मी 10वीला फॉर्म भरला. 17 नंबर फॉर्म बोलतात त्याला. त्यानंतर मी ती पण 10वीला म्हणजे परत 10वीचा फॉर्म भरला. 10वीला परत फेल झाले. असं अभ्यासाची आवडच नव्हती, त्यामुळे काय अभ्यास केलाच नाही. पण असं फेल होतोय आपण, थोडंसं कळालं की आपल्याला हिंट कळालं की आपण आता फेल होतोय, त्यामुळे कुठंतरी आपण अभ्यास केला पाहिजे. तेव्हापासून मला वाटायला लागलं की कुठंतरी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि 10वी झाल्यानंतर मग 11वीला ॲडमिशन घेतलं मी. पोलीसमध्ये असं कोणी मला सांगितलेलंच नाही आहे की तू पोलीस हो. असं शाळेमध्ये 8वी 9वी 10वीला यायचे पोलीस शाळेमध्ये, फक्त असं पोलीस त्या काळी जरा कमी यायचे. आता सध्या ह्या युगात थोडं पोलीस सगळीकडे फिरतात, कॉलेजमध्ये भेट देतात. त्यामुळे त्या काळी 2007-8च्या वेळेस तेव्हा कोणी असं नव्हतंच. एकदाच फक्त पोलीस तेवढं पाहिले, ती फक्त आणि कुठेतरी टी व्हीमध्ये पाहिले किंवा असं मूवीमध्ये, टी व्हीमध्ये, सिरियलमध्ये कुठेतरी असं आपण बघतो की पोलीसचं युनिफॉर्म. त्या युनिफॉर्ममुळे मला थोडं क्रेज झालं, म्हणजे आवडायला लागलं. असं कोणी मला सांगितलंच नाही की तू पोलीस हो, असं कोणी सांगितलं नाही. फक्त ते आम्ही वर्दी डोक्यात ठेवूनच आम्ही ती प्रॅक्टिस चालू करायला लागले, म्हणजे आपल्याला पोलीस व्हायचं आहे. मग 12वी नंतर तुम्ही चालू केली प्रॅक्टिस की कधीपासून? 12वीपासून 12th केल्यानंतर मी प्रॅक्टिस चालू केले. त्यानंतर मग 2010 पासूनच मी प्रॅक्टिस करायला चालू केले. 2011च्या वेळेस मी तेव्हा असंच भरतीचा फॉर्म भरला की एक अनुभवासाठी. पण तेव्हा ते 2011च्या वेळेस भरती आलेली, तेव्हा फॉर्म भरल्यानंतर काही प्रॅक्टिस नाही, काही नाही. सो तेव्हा डिप्रेशनमध्ये गेले मी. की आपलं डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तेव्हा कळालं की आपलं काही प्रॅक्टिस नाही,
आणि काही मेहनत नाही, आपण डिप्रेशनमध्ये जाऊन पण उपयोग नाही. त्या डिप्रेशनमधून बाहेर आले. त्यानंतर परत मग हे तेव्हा वय काय होतं तुमचं जेव्हा पहिली प्रॅक्टिस म्हणजे पहिली एक्झाम तुम्ही जेव्हा दिली किंवा भरतीची एक्झाम तेव्हा माझं वय 22 होतं. ओके. 22 होतं. आणि मग मी 23 एजमध्ये मी 2014च्या वेळेस तेव्हा फायनल रिझल्ट लागलं. म्हणजे 2010 पासून ते 2014 त्या कालावधीमध्ये मी एवढी भरती प्रॅक्टिस केली. म्हणजे 2010, 11, 12, 13, 14 5 वर्ष मी प्रॅक्टिस केली. 14ला झाले मी. 2010 पासून जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा फेल झाला, जसं की प्रॅक्टिस नाही केली किंवा पहिल्यांदाच अनुभव होता, मग त्याच्यानंतर तुम्ही कसं अभ्यास केला किंवा ग्राउंड कसं क्लिअर केलं? जेव्हा 2010च्या वेळेस तेव्हा मी प्रॅक्टिस चालू करायला लागले, तेव्हा 2011च्या वेळेस तेव्हा पहिली भरती दिली मी. तेव्हा माझं काही प्रॅक्टिस नाही, काही नाही. तेव्हा मी असं सहज दिली भरती की जाऊ दे, एक अनुभवासाठी. आपण भरतीचा फॉर्म भरला, त्यानंतर कळालं तिथून की फिजिकल कसं असतं आणि रिटर्न एक्झाम कशी असते, यातून मी अनुभव घेतला. पण आपलं प्रॅक्टिस नाही, काय नाही. त्यातून मी डिप्रेशनमध्ये गेले. परत तिथून 4-5 महिन्यांनी बाहेर आले. त्यानंतर परत 2013च्या वेळेस मी रिक्त स्थानाची भरती आली. त्यानंतर रिक्त स्थानाची भरती आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तेव्हा कमी जागा असल्यामुळे कोणी मेरिटमध्ये बसले नाही. 1 मार्काने गेले. त्यानंतर परत अपयश आले. त्यानंतर जेव्हा तिथून जे अपयश आले तिथून मी 2014पर्यंत 2013 आणि 2014ला भरती येणार आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे 2014ला भरती आली. तेव्हापासून 2013 ते तिथून स्टार्ट केल्यापासून 2014पर्यंत भरती निघाली. तेव्हा तिथून मी जे रात्रंदिवस स्टडी केले, एवढं मेहनत केले, दिवस रात्र कंटिन्यू. जोपर्यंत आपल्याला आउट ऑफ जात नाही, रिटर्न एक्झाम आणि फिजिकल एक्झाम जात नाही, तोपर्यंत मी झोपच यायची नाही. मोजून मी फक्त 4-5 घंटे झोपायचे. बाकी इतर वेळेस दिवस रात्र सारखं डोक्यात विचार की आपल्याला व्हायचंच आहे ह्या वेळेस. पण ती भरती सहजासहजी निघाली आणि 2014ला फॉर्म भरला. फिजिकलमध्ये पास झाले, रिटर्न एक्झाममध्ये पास झाले. त्यानंतर माहितीच होते की आपल्याला केवढं येतं आहे, आपण पास होणार आहे. अकॅडमी मी 2011च्या वेळेस लावलं होतं. 2011च्या वेळेस मी तेव्हा काही अकॅडमीमध्ये जास्त जायचे नाही. पण त्यांचं रुटीन कसं आहे की 6 वाजल्यापासून ते 9पर्यंत त्यांचं ग्राउंड प्रॅक्टिस आहे. त्यानंतर 11-12 वाजता त्यांचं लेक्चर चालू असतं 3पर्यंत. त्यानंतर परत संध्याकाळी तुम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करू शकता. पण ते मला एवढं टायमिंग जुळायचं नाही. त्यामुळे मी स्वतःचं जे कोण मैत्रिणी असतील आम्ही ग्रुपने प्रॅक्टिस करायचो. 2012 पासून आम्ही 2014पर्यंत आम्ही मैत्रिणीसोबत प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर स्वतः प्रॅक्टिस करून मग सकाळी 6ला ग्राउंडला जाणे, 9ला येणे, परत 11 वाजता लेक्चरला जाणे. त्यानंतर 2-3 पर्यंत लेक्चर असायचं. त्यानंतर परत 4 वाजता परत ग्राउंडला जायचे मी. तेव्हा उन्हाचं एवढं पळायचे की आपले स्टॅमिनासाठी मी 4 वाजता पळायचे, रनिंग करायचे. त्यानंतर मग गोळाफेक 6 नंतर. त्यानंतर परत घरी आलं की थोडं न्यूज बघायचं किंवा न्यूजपेपर वाचायचं. आणि त्यानंतर मग 11 वाजता बसायचे मी रात्री. त्यानंतर पहाटे 4पर्यंत मी स्टडी करायचे. परत सकाळी 7 वाजता उठायचे. असं रुटीन असायचं माझं. ओके. मग प्रत्येकाची एक अभ्यास करण्याची टेक्निक असते. सो असं तुम्ही कुठली टेक्निक वापरायचा का की रात्रीचा अभ्यास होतो? खूप जण म्हणतात की रात्री चांगला अभ्यास होतो किंवा सकाळी खूप छान अभ्यास होतो. मग असं तुमचं काय रुटीन? रात्रीचा अभ्यास कसं आहे की रात्री जसं की मी म्हणत होते की शांतीत क्रांती करायचं. जेव्हा सगळा जमाना झोपलेला असतो तेव्हा स्टडी करायची मी. तेव्हा तो वाटायचं की सगळा जमाना झोपू दे, आपण आपली स्ट्रगल लाईफ आपली चालू ठेवायची. काय म्हणतात की पहाटे अभ्यास पण चांगला होतो, पण आता आपण पहाटेपर्यंत, मी तर 4-5 पर्यंत बसायचे. झाले ना, तिथंच पहाट झाली ना. त्यामुळे मग मी 11 ते 4-5 पर्यंत बसायचे स्टडीला. ओके. जेव्हा मी प्रॅक्टिस करायचे ग्राउंडवर, तेव्हा जे कोणी असतील बिल्डिंगमधले किंवा अदरवाईज कोणी लांबचे दूरचे मैत्रीण असतील, ते बघून हसायचे की ही सारखं भरती देते आणि प्रॅक्टिस करते, त्यामुळे ही काय होणार नाही आहे भरती. त्यामुळे आपण जेव्हा स्ट्रगल करत असतो तेव्हा नेहमी लोक आपल्याला हसतच असतात. आपण डोक्यात ठेवतो की आपल्याला कोणी हसलंय, कोणी बोललंय. आपण सगळे हे अपमान आपण सगळं सहन करतो. ते अपमान सहन करूनच आपण पुढे जात असतो. जर ते अपमान भेटलं नसतं तर आपण पुढे जाणारच नाही ना. त्या लोकांचे टोमणे ऐकून
कधी कधी असं वाटतं की त्यांचे टोमणेमुळेच आपण पुढे आलेलो आहे. त्यामुळे त्यांचे टोमणे पण ऐकून घेतलं तर बरं आहे आणि हसणं पण चालेल. तेवढं लोक येता जाता हसायचे. आणि मग आता भरती झाल्यानंतर तीच लोक बोलतात जय हिंद मॅडम, नमस्ते मॅडम. ठीक आहे. आपल्याला समजा कधी कधी लेक्चरच्या टायमाला कधी काही येत नाही, मॅथ्स सॉल्व करता येत नाही किंवा कुणी सरांनी क्वेश्चन केलं तर आन्सर यायचं नाही, तेव्हा हसायचे लोक. म्हणजे जे आजूबाजूला बसतात मैत्रिणी हसायचे किंवा येता जाता लोक पण हसायचे की तू सारखं सारखं भरती करते, काय होणार आहे भरती, त्यापेक्षा लग्न कर ना, लग्न करून टाक असं म्हणायचे. आणि कधी दिसण्यावरून पण म्हणायचे ठीक आहे स्ट्रगल लाईफ आहे त्यामुळे लोक नावं ठेवणारच की तू असं दिसते तसं दिसते. त्यामुळे ह्या गोष्टी मला लागायचे. पण स्ट्रगल लाईफमध्ये माणूस कसाही दिसतो, त्यामुळे ते डोक्यात एवढं ठेवलं नाही मी. पण प्रत्येक गोष्ट मनाला लागलेली आहे, पण ती मनाला लागूनच मी आत्तापर्यंत म्हणजे तिथून 2010 पासून ते 2014 पर्यंत हे सगळ्या लोकांचे टोमणे मी ऐकूनच भरती झालेली. जेव्हा मी फिजिकल आणि ग्राउंड एक्झाम दिलं तेव्हा मी आउट ऑफच पाडलं होतं. तेव्हापासूनच कळालं होतं की मी भरती होणार आहे, भरती होणारच हे माहितीच होतं. पण अगोदरच खुश होणं काही उपयोग नाही ना. त्यामुळे मी जेव्हा घरात फॅमिलीसोबत जेवण करत होते तेव्हा फोन आलेला की तू मेरिटमध्ये आलेली आहे. ठीक आहे, तर चांगलं वाटलं ऐकून. मी घरच्यांना पण सांगितलं की माझं मेरिटमध्ये नाव आहे. तर ऑलरेडी अगोदरच माहिती होतं की मी होणार आहे, कारण मला ती मार्क्स आपल्याला समजतं की फिजिकलमध्ये किती मार्क्स पडतात आणि रिटर्नमध्ये किती, त्याची टोटल माझी जास्त झाली होती. आणि मग जे मेरिट लागलं होतं त्याच्यापेक्षा मी 10 मार्कांनी जास्त होते. त्यामुळे मग वाटलं होतं की आपण झालेलोच आहे भरती. आणि सगळे अख्ख्या ठिकाणी वडिलांनी पेढेच वाटले, त्यामुळे छान वाटलं. ओके. सो जसं मॅम तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही 8वीमध्ये फेल झालात, 9वीमध्ये फेल झालात, 10वीमध्ये फेल झालात, त्याच्यानंतर मग परत पोलीस भरतीमध्ये पण एकदा दोनदा फेल झालात. सो मग असं नाही वाटलं का की एका पॉईंटला की येऊन की पोलीस भरती असं वाटतं की माझ्यासाठी नाहीच आहे किंवा पोलीस भरती माझ्यासाठी नाही आहे, मी दुसरं करिअर करते, असं वाटलं नाही का की तुम्ही इतके 4-5 वेळा फेल झालात? असं मला काही वाटलंच नाही की दुसरं करावे, कारण मला वर्दी पाहिजे होती. काही पण करून मला वर्दी पाहिजेच होती. वर्दीमध्ये असं वर्दी बघितल्यावर असं छान फील होते आणि एकदम असं डॅशिंग वाटतं, एक प्राऊड फील वाटतं. आणि वर्दी घातल्यावर पण असं एकदम पॉवर निर्माण होते. ते वर्दीला मी रोज बघते आता की एवढं स्ट्रगल लाईफ केलं आहे मी, त्याबद्दल एवढं घाम गाळलं आहे, एवढं कष्ट केलं आहे, रात्रंदिवस कष्ट केलं आहे, एक मार्कावरून गेलेले मी. त्यामुळे खूप चांगलं वाटते मला. म्हणजे मला वर्दी खूप आवडते आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला वर्दी पाहिजे, मला पोलीस व्हायचं आहे. त्या वर्दीमुळेच लोक जास्त फॅन्स आहेत. आणि मला सुट्टी जरी असलं तरी मी त्या वर्दीला बघूनच एकदम असा दिवस चांगला जातो. म्हणजे वर्दी एवढं खूप पॉवर आहे त्या वर्दीमध्ये. तर जे पाहिजे होतं ते भेटलं मला आणि तेच करायचं होतं की बाकीचं कुठलं फील्ड आवडतच नाही मला पोलीसच व्हायचं होतं. ओके मॅम, जसं की आता पोलीस भरतीसाठी खूप लोक अप्लाय करतात किंवा खूप लोक परीक्षा देतात, पण त्यातले खूप कमी लोक भरती होतात. मग जे फेल होतात त्यांच्यासाठी काय सांगाल? म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं तुम्ही एकदा दोनदा फेल झालात, पण काही जण एकदा फेल झालं की लगेच ती फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये जातात की ह्याच्यामध्ये काय नाही राहिलं. सो त्याच्याबद्दलच काय सांगा? तुमच्या लाईफमध्ये पण असे अनुभव असतील ज्यांनी एकदा दोनदा सोडलं असेल? मी त्यांना हेच सांगेल की काय काय भरती होत नाहीत म्हणून सोडून जातात, पण भरती आपण कशासाठी व्हायला आलोय की आपल्याला ती स्वप्न आहे, ती स्वप्न पूर्ण करायला थोडा टाइम लागतो. किती 7-8 वर्ष लागू दे, 10 वर्ष लागू दे. पण तुम्ही जर आता ह्या जनरेशनमध्ये थोडं कॉम्पिटिशन जास्त आहे. आमच्या जनरेशनमध्ये 2011च्या वेळेस तेव्हा कॉम्पिटिशन एवढं नव्हतं, पण तरी पण आम्ही फेल झालं तरी आम्ही थांबायचो. पण 5 वर्षाचा जो माझा कालावधी होता स्ट्रगल लाईफ, ते सगळं 5 वर्ष काढायला म्हणजे किती मुश्किलचं काम आहे. त्यामुळं आजचे जे युगातले मुलं मुली आहेत त्यांनी लगेच काही गोष्टी सोडू नका की आपण भरती होणार नाही. पण एकदा तुम्ही फॉर्म भरा, फॉर्म भरल्यानंतर अनुभव घ्या. त्यानंतर अनुभव घेतल्यानंतर असं नका फील करू की मी झालो नाहीये भरती किंवा झाले नाहीये. त्यामुळे पहिला अनुभव घेतल्याशिवाय आपण दुसऱ्या फॉर्म भरू शकत नाही ना. त्यामुळे तुम्ही जर लगेच मनाला लावून नका घेऊ.
की आपण भरती होणार नाही आहे. भरती तुम्हाला व्हायचं असेल ना, तो कसाही होतो. तुम्ही अजून रात्रंदिवस प्रॅक्टिस करा, तुम्ही अजून नवीन नवीन काहीतरी शिका. असं एकदा भरती दिली तर दुसऱ्यांदा होत नाही, तिसऱ्यांदा पण होत नाही, चौथ्यांदा पाचव्यांदा होऊ दे, तुम्ही भरती चालू ठेवा. का नाही होणार? 4-5 वेळा तुम्ही भरती दिली, होणार, 100% होणार. इथे IPS असू दे किंवा आर्मी असू दे किंवा पोलीस असू दे, हे सगळे 4-5 वर्षांनी प्रॅक्टिस करूनच, मेहनत करूनच भरती झालेले. तुम्ही एकदा फॉर्म भरलाय आणि मी भरती होणार नाही असं होणारच नाही. तुम्ही जेवढ्या वेळा फॉर्म भरल आणि जेवढ्या वेळा मेहनत घेईल, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला 100% नक्की भेटणार. कारण त्या स्ट्रगलमधून मी आलेली आहे. मी पण डिप्रेशनमध्ये गेले होते, त्यामुळे मला पुढची लाईफ माहिती नव्हती की मी पोलीस होणार आहे. पण एवढं गॅरंटी होतं की मी काही पण होऊ दे, करून दाखवणार. जेवढे लोकांचे टोमणे ऐकलेत ते मनावर ठेवून, रडून, रात्रंदिवस रडून, त्यानंतर मग मी अजून मला पॉवर निर्माण झाली की आपण काही पण करू दे, की भरती होणार म्हणजे 100% होऊन दाखवणार. लोकांची बोलतीच बंद करणार. आईवडिलांचे पण टोमणे ऐकलेले आहेत, आईवडिलांचा मार पण खाल्लेला आहे, लोकांचे पण टोमणे ऐकलेत, शाळेमध्ये पण टोमणे ऐकलेत, शाळेमध्ये पण मी मार खाल्लेला आहे, सगळीकडे मार खाल्लेले, आणि 8वी 9वी 10वीला पण फेल आहे. या सगळ्या स्ट्रगलमधून मी आलेली आहे. त्यामुळे मला 100% माहिती होतं की आपण पुढे जाणार आहोत. ओके मॅम, जसं की आता 2024 मध्ये आता भरती आलेली आहे, म्हणजे आता फॉर्म भरणं चालू आहे. सो मग ह्याच्यानंतर म्हणजे काय सांगाल, जे नवीन आता पोलीस भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी इथून पुढे कसा अभ्यास करावा? जसं की आता फिजिकल होईल, त्याच्यानंतर लेखी परीक्षा होईल, सो असं काही टिप्स? 2024चं जे जनरेशन आहे आता, थोडं स्टडीमध्ये थोडंफार काही गोष्टी बदल झालेले आहेत किंवा फिजिकलमध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळे फिजिकल खूपच हार्ड झालेले आहे आता. पण आता कसं आहे, सगळेच जास्त पोलीस भरतीमध्येच उतरल्यामुळे सगळ्यांचं फिजिकल थोडं टेस्ट अवघड झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर रुटीन ठेवलं तर काही असं हे नाही आहे, नुकसान नाही आहे. जर तुम्ही 5-6 वाजल्यापासून ग्राउंड प्रॅक्टिस करताय 9 वाजेपर्यंत, ते प्रॅक्टिसमध्ये तुमचा तो वेळ, तुम्ही त्या वेळेमध्ये काय काय करताय, किती आउट ऑफ जाते, किती आपलं मार्क्स जाते, हे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. माझ्या प्रॅक्टिसबद्दल मी सांगेल की मी कसं मेहनत घेतली. रनिंगमध्ये मला रनिंग आवडायचंच नाही, रनिंग पण नाही आवडायचं. रनिंगमध्ये एवढं मला दम लागायचं. समजा आज 1 किलोमीटर पळले, त्यानंतर उद्या 2 किलोमीटर, त्यानंतर परवा 3 किलोमीटर, असं स्टॅमिना वाढवत जायचे. पण तरी पण मला दम लागायचं. पण ह्या 4-5 वर्षामध्ये मी हळूहळू स्टॅमिना वाढवला. त्या स्टॅमिना वाढून मी कुठंतरी आमच्या टायमाला 2014च्या वेळेस गोळाफेक, लॉंग जम्प आणि 3 किलोमीटर ह्या गोष्टी होत्या. त्यामुळे आत्ताचे 2024मध्ये जे GR आलेले आहे त्यानुसार तुम्ही 800 मीटर धावणे, गोळाफेक, ह्या गोष्टी थोडा फरक झालेला आहे. मी रनिंगचं स्टेप बाय स्टेप कसं करायचे की काही जण असं असतात की स्टार्टिंगला खूप स्पीड घेतात. तसं न करता आपण थोडं स्टार्टिंगलाच हळू जर घेतलं, त्यानंतर थोडंसं स्पीड घेतलं, त्यानंतर परत स्लो, हे असं जे गोष्टी केलं तर आपल्याला धाप लागणार नाही, दम लागणार नाही. त्यामुळे मी तसं रनिंग करायचे की थोडं स्पीड घ्यायचं, थोडं नॉर्मल व्हायचं. आज 1 किलोमीटर पळलं, त्यानंतर उद्या 2 किलोमीटर, त्यानंतर 3 किलोमीटर, असं मग मी रोज. त्यानंतर मी स्टॅमिना वाढवला. स्टॅमिना वाढून माझं परफेक्ट झालं, म्हणजे मला स्टॅमिना बसला त्यामध्ये. गोळाफेक कसं आहे की आता एक मुलींना मी टिप्स देईल की मुलींचा गोळा कधी कधी जात नाही. ॲक्च्युली मुलीमध्ये जास्त एनर्जी नसते तो गोळाफेक करायची. त्यामुळे मुलींसाठी मी एक सांगेल की गोळाला थोडं त्याला खेळवा. म्हणजे गोळा किती किलोचा आहे, आपल्याला एका हातात जमेल का, तो टाकायची पद्धत थोडीशी तुम्ही ती पहिली प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही थोडंसं डिप्स मारा. गोळा पहिला जात नाही, कुणाचाच पहिल्यांदा जात नाही, कायकांचा जातो. त्यानुसार तुम्ही लगेच नाराज व्यक्त करू नका की आपण पण प्रॅक्टिस केल्याशिवाय आपलं जाणारच नाही. आम्ही पण 5 वर्ष कंटिन्यू त्या गोळाफेकमध्ये गोळा खेळवला पूर्ण. त्यानंतर आमचा प्रॅक्टिस करून माझा आउट ऑफ झाला की काय पण करून आपण तो प्रॅक्टिस करून घालवायचा आउट ऑफ. तसं जे आहे तर स्टेप बाय स्टेपनी जावा तुम्ही, की लगेच सगळ्या गोष्टी भेटत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्या गोळाला पहिलं खेळून, त्यानंतर स्वतःमध्ये एनर्जी घेऊन रनिंग करून, त्याशिवाय गोळाफेक जाणारच नाही. ओके, मग त्याच्यानंतर तुमचं डाएट मॅम कसं होतं? डाएटमध्ये काय काय फॉलो करायचे तुम्ही? डाएटमध्ये मी सकाळी 1 ग्लास दूध, 2 अंडे आणि भिजवलेले हरभरे, त्यानंतर 2 असं चपाती,
हे हे चपाती भाजी, त्यानंतर हे पोट भरून जर तुम्ही हे डाएट केलं तर तुम्ही थोडं जास्त मेहनत, आपण त्या डाएटपेक्षा आपण जास्त मेहनत करतोय, पण आपण थोडंफार खाल्लं पण पाहिजे आणि आपल्याला तेवढं स्टॅमिना पण आलं पाहिजे. आणि त्या स्टॅमिनाशिवाय मग काय होणारच नाही. म्हणजे असं काही गोष्टी खाल्ल्याशिवाय स्टॅमिना येतो आणि आपल्याला भर उन्हात असं रनिंग करावे लागते. शेवटी मेहनतीचा काळ असतो, त्यामुळे आपल्याला कधी कधी खायला भेटत नाही. पण थोडंफार आपल्या डाएटकडे पण लक्ष ठेवून थोडं मेहनत जास्त असते आपली आणि खाणं कमी असतं, पण असं न करता ते डाएटवर पण लक्ष ठेवा तुम्ही. आणि थोडं आपलं स्टॅमिना त्याच्यातूनच वाढतो. जसं तुम्ही डाएट करेल तसं स्टॅमिना वाढत जातो. लेखी परीक्षा जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही आउट ऑफ केलंय लेखीमध्ये पण, मग लेखीमध्ये कसा तुम्ही अभ्यास करायचे, की कुठले विषय तुम्ही फोकसवर असायचे की जे आउट ऑफच असतील? गणित तुम्ही म्हणले तुम्हाला खूप अवघड जायचं, मग हे कसं तुम्ही हे केलं की अभ्यास कसे केलं? ॲक्च्युली माझं सगळंच, मला त्यातलं काहीच येत नव्हतं. जे 2010 पासून ते 2014 पर्यंत मी जेवढं स्ट्रगल लाईफ केलंय, जेव्हा मी अकॅडमी लावली होती तेव्हा अकॅडमीमध्ये सगळ्या गोष्टी घ्यायचे, पण आपण तेवढंच रीड करायचो. जे शिक्षक घ्यायचे तेच आपण रीड करतो. त्यानंतर मग कधी कधी असं होतं की आपण सगळं हे बुक कधी वाचणार, असं होतं कधी कधी. पण तुम्ही स्टेप बाय स्टेप जावा की आज हा सब्जेक्ट रीड करायचा आहे, उद्या हा सब्जेक्ट रीड करायचा आहे. ही गोष्ट परफेक्ट व्हायला पाहिजे. परफेक्ट व्हायला त्यासाठी खूप कालावधी लागतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी आलं त्यामध्ये, भूगोल आलं आणि हिस्ट्री आलं, त्यानंतर मॅथ्स आलं, त्यानंतर जनरल नॉलेज आलं. हे सगळ्या गोष्टी तुम्ही, जनरल नॉलेज तर मी न्यूजपेपरमधून घ्यायचे, नोट्स करायचे मी, ते लिहून ठेवून त्यानंतर मी ते रोज रीड करायचे की आज कुठले मंत्री आहेत किंवा आज काय झालेलं आहे, हे सगळं तुम्ही रीड करून ठेवा, नोट्स करून ठेवा. त्यानंतर मी असं हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढवत गेल्यानंतर कुठेतरी आपण त्या गोष्टी डोक्यात बसतात. त्या गोष्टी डोक्यात बसायला पूर्ण अख्खं 4-5 वर्ष त्यात घालावं लागते आणि लगेच काय गोष्ट होत नाही. त्यामुळे मी स्टेप बाय स्टेपनीच गेलेले. जसं आपल्याला आज हिस्ट्री रीड करायचं आहे, त्यानंतर उद्या जॉग्राफी असेल, त्यानंतर परवा थोडं मॅथ्स असेल. मॅथ्स जे शिकवतात ते तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस पाहिजे. त्या प्रॅक्टिसशिवाय तुम्ही सॉल्व करू शकत नाही. मला असं म्हणायचं आहे की शिक्षक बोलतात की ह्या टॉपिकवर जास्त येतं, ह्या टॉपिकवर तुम्ही जास्त फोकस करा. पण असं ॲक्च्युली असं आहे की प्रत्येक जॉग्राफी आणि हिस्ट्री आणि जनरल नॉलेज ह्यापैकी एक क्वेश्चन असतात. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की ह्याच टॉपिकवर किंवा ह्याच सब्जेक्टवर जास्त क्वेश्चन येणार आहे. पण तुम्ही जेवढे पोलीस भरतीचे आहेत अभ्यासक्रम, आणि मराठी व्याकरण आलं, त्यात मॅथ्स आलं, हिस्ट्री आलं, जॉग्राफी आलं, त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टोटली रीड करा, त्यातलंच एक येणार, 1-2 तरी येणार. पण असं नाही आहे की हाच प्रश्न येणार आहे आणि हिस्ट्रीमधला हाच प्रश्न येणार आहे, असं नाही. त्यामध्ये पण फिरून फिरून प्रश्न तो टाकतच असतात. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेपनी सगळ्या गोष्टी रीड करत राहा, कंटिन्यू रीड करत राहा. आता आजकाल मुलं मुली जे फॉर्म भरतात ते पोलीस भरतीचे, त्या पोलीस भरतीमध्ये पण कधी कधी कॅन्सल होतो फॉर्म. तर तुम्ही जास्त फॉर्म भरण्यासाठी लेट पण करू नका, आणि थोडं जास्तच लेट झालं असेल तर तो कॅन्सल होऊ शकतो. पण तसं काही चुका करू नका तुम्ही. जेव्हा फॉर्म आला असेल तेव्हा तुम्ही भरा निवांत, असं एक चांगल्या पद्धतीने चांगले विचार करून फॉर्म भरा. कधी कधी कॅन्सल होतो, त्यामुळे विचार करूनच तुम्ही फॉर्म भरा. आणि त्यानंतर काही काहींचे डॉक्युमेंट क्लिअर नसतात. डॉक्युमेंट ऐन टायमाला तुम्ही गोळा करू नका. जेव्हा ते तारीख देतात की तुम्ही ह्या तारखेचा आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे, जेव्हा पोलीस भरतीचे जे आहेत सर ते टाकतातच तुम्हाला की असं असं आम्हाला डॉक्युमेंट पाहिजे, असं असं तुम्ही घ्या डॉक्युमेंट, आणि आम्हाला एवढे डॉक्युमेंट पाहिजे. तसं तुम्ही अगोदरच क्लिअर करून ठेवा. ऐन टायमाला पळापळ करून अर्थ नाही आहे. आणि ऐन टायमाला पळापळ करून पण तिथे डेट वाईज दिसतं की तुम्ही आत्ता काढलेलं आहे. त्यांना अगोदरचं पाहिजे असतं तारीख, त्यांना आत्ताची तारीख नाही पाहिजे. त्यामुळे डॉक्युमेंट तुम्ही एकदम ऑलरेडी क्लिअरच करून ठेवा. ऐन टायमाला असं धावपळ होणार नाही. डॉक्युमेंट तुम्ही गोळा करत असताना डॉक्युमेंट तुम्ही हे ठेवा की 10वी-12वी बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्टमध्ये असेल तर, त्यानंतर डोमेसेल ठेवा, त्यानंतर
शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर नॉन क्रिमिनल, हे सगळ्या ह्या गोष्टी तुम्ही गोळा करून व्यवस्थित ठेवू शकता. ऐन टायमाला ही गोष्ट भेटत नाही. त्यामुळे पोलीस भरतीचा फॉर्म भरायच्या अगोदरच ह्या गोष्टी तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा. आतापर्यंत जे मुली आहेत ज्यांनी अप्लाय केलं ह्या वर्षी, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? एक शेवटचा मेसेज द्यायचा असेल तर काय द्याल त्यांना? त्यांना शेवटचा मेसेज असा देईल की आत्ताचे जे पोलीस भरतीचा फॉर्म आलेला आहे त्यामुळे एवढं खचून जाऊ नका की तुम्ही फक्त अनुभव घ्या. पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे पण लगेच असं म्हणू नका की मी पोलीस झाले नाही. पण अशी जीवनात आयुष्य आपल्याला खूप पुढे जायचं आहे. त्यामुळे मी मुलामुलींना असं सांगू इच्छिते की तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे, सो काय काय त्यातले होऊ पण शकतात किंवा नाही होऊ शकत. आणि नाही झालं तरी एवढं मनाला लावून घेऊ नका. अजून आयुष्य खूप आहे. त्यामुळे मेहनत जेवढी तुमची आउट ऑफ जात नाही, काही मेहनत आउट ऑफ जात नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. आणि आपल्याला पण प्राऊड फील जर वाटायचं असेल तर तेवढी मेहनत पण पाहिजे आणि आपल्याला वाटलंच पाहिजे की आपण ह्यावेळेस भरती होणार आहे. त्यामुळे मेहनत तुम्ही एकदम असं चांगलं विचार करून, चांगलं एकाग्रतेने आणि वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, फोकस फक्त तुम्ही पोलीस भरती जर करत असेल ना, फोकस त्याच्यावरच ठेवा. बाकी कुठल्या फालतू गोष्टीमध्ये ठेवू नका. आणि तुम्हाला जर पोलीस व्हायचंच असेल, वर्दी मिळवायचं असेल तर तुम्हाला रात्रंदिवस स्टडी करावं लागेल. मेहनतशिवाय तुम्हाला कुठलं पर्यायच नाही आहे. त्यामुळे लोकांची बोलती बंद करायची असेल तर तुम्ही रात्रंदिवस मेहनत करा. हेच. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मॅमची सक्सेस स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल आणि मॅमला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅमची इंस्टाग्राम ID दिलेली आहे. सो तुम्ही जाऊन मॅमला मेसेज करू शकता किंवा मॅमकडून थोडीशी टिप्स घेऊ शकता. मॅम नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.